हे विचार आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राइब करा. विकास आघाडीचे अध्यक्ष आणि लोकनेते माननीय हितेंद्र ठाकूर यांचे सरपंच स्वागत करावं. माननीय जोशी साहेब या ठिकाणी आहेत, त्यांचंही स्वागत आहे. आणि आता रंगाची देवाण होळीच्या दिवशी 2 रंगांचं मनोमिलन आहे या ठिकाणी. न्याय हक्कासाठी आजच्या रंगपंचमीच्या दिवशी 2 रंगांचं मनोमिलन होते. मी आता या ठिकाणी पुढच्या कार्यक्रमासाठी डॉक्टर ढवळे आणि आप्पा यांच्या हातात धन्यवाद. आपण पत्रकारांना मंचावरचे सर्व मान्यवर, माजी आमदार हितेंद्र ठाकूर साहेब, आजी आमदार हितेंद्र ठाकूर साहेब, त्याचबरोबर इतर सर्व नेतेगण आणि बहुजन विकास आघाडीचे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सर्व नेतेगण आणि माझ्या सर्व सन्माननीय पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आज धुळवडीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि आज येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने हा एक अत्यंत महत्त्वाचा, पालघर लोकसभा मतदारसंघासाठी अत्यंत महत्त्वाचा हा दिवस आहे. कारण या ठिकाणी संपूर्ण देशभर आमचे दोन्ही पक्ष जे आता एकाच स्टेजवर आपल्याला जे दिसत आहे आणि आता जो या ठिकाणी मनोमिलनाचा जो बोर्ड आता इथे आपण या ठिकाणी केला, उद्घाटन केलं, आमच्या दोघांचं, हितेंद्र ठाकूर साहेब असतील, मी असेल आणि आमचे सगळेच कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचा या निवडणुकीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये पराभव झाला पाहिजे ही आमची अत्यंत स्पष्ट भूमिका आहे. आणि भारतीय जनता पार्टी बरोबर जे कोणी त्यांचे मित्र पक्ष आहेत ते आता शिवसेनेच्या रूपाने आपल्या सर्वांना पालघर लोकसभा मतदारसंघ ही भाजप सेना युतीच्या वतीने शिवसेना लढवणारे ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे. तर शिवसेनेचा सुद्धा कुठल्याही परिस्थितीमध्ये पराभव केला पाहिजे या मूळ भूमिकेवर आम्ही सगळेजण आज एकजुटीने एकत्र आलेलो आहोत. मुख्यतः आपल्या सर्वांना माहिती आहे की 5 वर्ष गेल्या 2014च्या निवडणुकीनंतर एकही असा दिवस गेला नाही की ज्या दिवशी भाजप आणि शिवसेनेचे नेते त्यांनी एकमेकांना शिव्या दिल्या नाहीत असा एकही दिवस आपण बघितलेला नाही. आणि आपण सर्व सन्माननीय पत्रकारांनी तो चांगला कव्हर सुद्धा केलेला आहे. पण आता निवडणूक समोर आली की सत्ता आणि मत्तेसाठी हे सर्वजण, दोघेही जण आता एकत्र आले हे आपण सर्वांनी बघितलेले. आमचा मुख्य मुद्दा हा आहे की गेल्या 5 वर्षामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार असो किंवा देवेंद्र फडणवीसांचं सरकार असो, आज सर्वसामान्य जनतेची प्रचंड ससे होलपट झालेली आहे, प्रचंड संक्रांत आलेली आहे. मी आपल्याला फक्त 3-4च मुद्दे सांगतो. आमदार हितेंद्र ठाकूर आणखीन काही त्याच्यामध्ये भर नक्कीच घालतील. नंबर 1, या गेल्या 5 वर्षामध्ये कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये जवळजवळ 42% वाढ झालेली आहे. मोदी सरकार आल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणावर आता हजारोच्या संख्येने शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये आणि इतर सुद्धा नाशिक, नंदुरबार वगैरे अमरावती या जिल्ह्यांमध्ये हजारोच्या संख्येने लहान आदिवासी मुलं
ही कुपोषणामुळे मरण पावलेली आहेत आणि आज सुद्धा हे चित्र आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वत्र आज आपल्याला दिसतंय. त्याच्याबद्दल कोणीही काही करायला आताचं सरकारमध्ये तयार नाही. त्याचबरोबर वनाधिकार कायदा 2006 साली जो झाला, आता त्याला 13 वर्ष झाली. गेल्या 5 वर्षामध्ये त्या वनाधिकार कायद्याच्या अंमलबजावणीबद्दल कुठलीही पावलं पालघर ठाणे जिल्ह्यामध्ये कुठेही उचलली गेलेली नाही. आणि आदिवासींवरचा हा ऐतिहासिक अन्याय दूर करण्यासाठी हा जो वनाधिकार कायदा केला गेला, त्यावेळेला लाल बावट्याचे 61 खासदार लोकसभेमध्ये होते आणि त्यांच्या दबावाखाली खरं म्हणजे हा कायदा झाला 2006 साली. UPA सरकार असताना त्याची अंमलबजावणी शून्य आहे. एवढंच नव्हे तर आता गेल्या महिन्यात आपण सगळ्यांनी बघितलं असेल, सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत दुर्भाग्यपूर्ण निर्णय दिला की ज्यांच्या जमिनी पात्र झाल्या नसतील वनाधिकार कायद्याखाली, तर त्या सर्व आदिवासींना आता हाकलून लावलं पाहिजे अशा तऱ्हेचा गेल्याच महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. तो निर्णय का देण्यात आला? तो देण्यात आला यासाठी की सुनावणी जेव्हा होती या केसची सर्वोच्च न्यायालयामध्ये, नरेंद्र मोदींच्या सरकारने आपला वकीलच गैरहजर ठेवला आणि म्हणून एका प्रकारे एक्स पार्टी निकाल झाला. हे आपण लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आणि म्हणून आज हे सगळे मुद्दे जे होत आहेत, रेशनचा मुद्दा आहे, पाण्याचा मुद्दा आहे, हे सगळे भयंकर हे झालेले आहेत. नोटाबंदी झाल्यामुळे आज तरुणांच्या बाबतीमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये तरुणांची संख्या प्रचंड आहे. पण परवा जी जाहीर गेली की गेल्या 45 वर्षात जेवढी बेरोजगारी वाढली नव्हती तेवढी गेल्या वर्षामध्ये वाढलेली आहे. आणि मोदी सरकारने 2014 साली म्हटलं होतं दर वर्षाला 2 कोटी आम्ही नोकऱ्या देणार. ते उलट जे काही रिपोर्ट सरकारी आलेले आहेत, एका नोटाबंदीमुळे 1 कोटी आणि 10 लाख हे असलेल्यांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत आणि ते बेरोजगार झाले. त्याच्यामध्ये पालघर जिल्ह्यातले सुद्धा हजारो तरुण आणि तरुणी या बेरोजगार झालेल्या आहेत. ही आजची अवस्था आहे. आणि म्हणून या सर्व परिस्थितीमध्ये इथे बहुजन विकास आघाडी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या दोन्ही पक्षांनी असं ठरवलं की या ठिकाणी एकत्र आपण आलं पाहिजे. केवळ या लोकसभा निवडणुकीपुरतं नव्हे, येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये, येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये. आणि त्यामुळे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने असा निर्णय घेतला की पालघर लोकसभेची जी निवडणूक गेल्या अनेक वेळेला आम्ही लढवत आलेलो आहे, आमची जी काही ठराविक 80,000 ते 1 लाखापर्यंत मतं आहेत, या वेळेला भाजप सेनेचा पराभव करणं हे सर्वात महत्वाचं उद्दिष्ट सगळ्या देशभरामध्ये आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने ठरवलेलं आहे. हे उद्दिष्ट मध्यनजर ठेवून या वेळेला आम्ही ही निवडणूक लढवणार नाही आणि बहुजन विकास आघाडीचे जे उमेदवार असतील त्यांना 100% नाही 1000% मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे हजारो कार्यकर्ते त्यांना पूर्णपणे आम्ही पाठिंबा देणार आहोत. आणि सगळ्या जिल्हाभर सर्व मतदारसंघामध्ये बहुजन विकास आघाडीचा उमेदवार हा जिंकून यावा, हा विजयी व्हावा, शिवसेना भाजप युतीचा पराभव व्हावा, यासाठी आमचे सर्व कार्यकर्ते हे सगळ्या याच्यामध्ये. आमची परवाच पक्षाच्या जिल्हा कमिटीची मीटिंग झाली. त्याच्या अगोदर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य कमिटीची मीटिंग झाली. कॉम्रेड सीताराम येचुरी साहेबांशी पण आम्ही बोललो, जे आमच्या पक्षाचे जनरल सेक्रेटरी आहेत. त्यांनी सुद्धा मान्यता दिली, कारण आमच्या पक्षाचा आपल्या सर्वांना माहिती आहे शिस्तबद्ध पक्ष आहे. वरपासून खालपर्यंत एकच धोरण हे आम्ही ठरवतो. तर या पद्धतीने पालघरच्या लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही काही उमेदवार उभा करणार नाहीये. बहुजन विकास आघाडीचा जो कोणी उमेदवार असेल तर त्याला विजयी करण्यासाठी संपूर्ण आमचा जोर हा आम्ही त्यासाठी लावणार आहोत. महाराष्ट्रामध्ये आम्ही एक दिंडोरीची जागा लढवणार होतो, म्हणजे असं आम्ही स्पष्टपणे सांगितलं होतं. दुर्दैवाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीने, विशेषतः राष्ट्रवादीने ती काही सोडलेली नाही.
पण दिंडोरीची जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष पूर्ण ताकदीने आम्ही लढवणार आहोत आणि आमचे उमेदवार तिकडचे 7 वेळेला आमदार असलेले आणि आता विद्यमान आमदार आमच्या किसान सभेचे नेते आणि नाशिक ते मुंबई जो किसान 2 लॉंग मार्च झाले जे आपण सर्वांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने गेल्या वेळेचा तर 7 दिवस नाशिक ते मुंबई पर्यंत चालला त्याचे नेते आमदार JP गावित हे दिंडोरी मतदारसंघामधून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून आम्ही ऑलरेडी जाहीर केलेले आहेत आणि ती पूर्ण ताकदीने नाशिक जिल्ह्यातली दिंडोरी मतदारसंघ हे आम्ही पूर्ण ताकदीने लढवणार आहोत आणि पालघरमध्ये अर्थात मी सांगितल्याप्रमाणे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार हे प्रचंड मोठ्या प्रमाणावर विजयी होतील यासाठी आम्ही सगळे मिळून एकजुटीने आम्ही काम करणार आहोत हे मला इथे या ठिकाणी जाहीर करायचं आमदार हितेंद्र ठाकूर यानंतर आपल्याला संबोधित आजच्या पत्रकार परिषदेला जे इकडे खास शुभेच्छा आशीर्वाद देण्याकरता उपस्थित राहिल्यात डॉक्टर ढवळे साहेब, मालदार साहेब, मनीषाताई, राजीव पाटील, विलास तरे, दामू पाटील, आमचे सर्व या दोन्ही पक्षाचे जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य आणि अन्य कार्यकर्ते इकडे उपस्थित आहेत खास करून कम्युनिस्ट पक्षाचे सगळे त्याचबरोबर आपलं देखील मनपूर्वक आभार आणि स्वागत पत्रकार बंधूंचं. डॉक्टर साहेबांनी साधारणतः देशाची संपूर्ण परिस्थिती म्हणजे गेले 5 वर्ष राज्य करत असताना किती रोजगार निर्माण होणार ते सांगितलं गेलेलं त्यातली किती कमी झाली नोटबंदीमुळे किती कमी झाले वेगवेगळे प्रश्न म्हणजे जी काय प्रॉमिसेस केलेली म्हणजे चुकीच्या पद्धतीने जणू निवडून येणारच नाही या हिशोबाने 15 लाखापासून सगळ्या गोष्टी आणि आपण बघितलं का ठासून बोला पण खोटं बोला खोटं बोला पण ठासून बोला त्या पद्धतीने वरपासून खालपर्यंत सगळ्या ठिकाणी चालू आहे. आणि या पार्श्वभूमीवर म्हणजे डॉक्टर साहेबांनी जे मुद्दे मांडले आपल्यावर कर्ज किती टक्के वाढल्यापासून ते परत रिपीट करण्यामध्ये अर्थ नाही. मी गेले काही दिवस म्हणजे एक बघितलंय का साधारणतः कोणतीही लाट असो गेल्या 2014ची एक विशिष्ट लाट होती परंतु कम्युनिस्ट पक्षाची जी मतं होती ती 100% कायम राहतात. मागची पोटनिवडणूक असो किंवा विधान परिषदेच्या विधानसभेच्या सगळ्या इलेक्शन असो त्याच्यामध्ये त्यांची मतं त्यांनी कायम कुठेतरी काही चुका झाल्या त्यांच्याच पक्षामध्ये काहीतरी चुकीचं हे केलं त्याला पण कुचकुणाची होती आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी लार्जर इंटरेस्ट ठेवून आपण आम्हाला मदत करावी ही विनंती कम्युनिस्ट पक्षाच्या सगळ्याच नेते मंडळीला आम्ही केली ती तशी सगळ्याच पक्षाच्या लोकांना केलेली काँग्रेसवाल्यांना पण NCP वाल्यांना पण अपेक्षा आहे त्यांच्याकडून पण चांगल्या प्रकारे प्रतिसाद येईल. शेवटी आज आपला विरोधक कोण आपला शत्रू कोण हे ठरवून आज काम करायचे आहे आणि त्या हिशोबानेच आम्ही सगळी मंडळी इकडे एकत्र झालेले आहेत. काही निर्णय म्हणजे कम्युनिस्ट पक्षांचे खास आभार मानेल गाव पातळीपासून वरपर्यंत असे उलटे निर्णय जातात म्हणजे जिल्ह्यावर काय होतो तालुक्याचं काय होते मग राज्य कमिटी काय करते की त्याच्यानंतर वरती जो हे दिला जातो निर्णय त्याचा आदर ठेवून म्हणजे येचुरी साहेबांचं पण मी आभार मानेल आजच की या सगळ्या मंडळींनी खालून जे काही डॉक्टर साहेबांनी त्यांच्या सगळ्या टीमनी जे निर्णय घेतले त्याचा मान ठेवत हे केलं. इकडे एकच सांगतो त्या जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत पासून ते MP इलेक्शन पर्यंत आम्ही कायम एकत्र राहू हा आमच्याकडून शब्द अगोदर दिलेला आहे. ग्रामपंचायतीतील पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका आमदारकी असेल की खासदारकी कुठेतरी एकमेकाला साथ देऊन जर आपण पुढे गेलो तर योग्य प्रकारे जिल्ह्यामध्ये एक वेगळा बदल करेल
सगळ्यात सत्ता काही विशिष्ट कारणामुळे ज्या एका ठिकाणी गेलेल्या आहेत त्या बदलण्याची ताकद आणि हिंमत जर आपण सगळे एक झालो तर आहे, या बाबतीत चर्चा केली. मी एक मगाशी बोलल्याप्रमाणे का कोणताही लोभाला बळी न पडता कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते, त्यांचे मतदार, कमिटेड कार्यकर्ते जे आहेत ते तर काम करतील, परंतु कमिटेड वोटर्स म्हणजे डॉक्टर साहेब मी एक सांगतो तुम्हाला का आयुष्यामध्ये तुमच्या लोकांवर, तुमच्या मंडळींवर एक पैशाचा संशय कोण घेऊ शकत नाही का हा कुठेतरी इकडून तिकडे गेला आणि तुमच्या तारख्यांची आम्हाला साथ लाभली. आणि भाग्यवान आहेत जो काय आपण उमेदवार ठरवू इलेक्शनच्या तोंडाला जाऊ तर त्यांना अगोदरच मी तुमचे आभार मानतो. आणि तुमच्या बाबतीमध्ये कोणाला म्हणजे इकडे समोर बसलेले पत्रकार मंडळी आहेत आपल्या पूर्ण जिल्ह्यातले किंवा अन्य कोण राजकीय पक्ष आहेत, पण मी वरती देखील दिंडोरीच्या बाबतीमध्ये कुठेतरी एकत्रित घेऊन काम केलं पाहिजे हे बोललाय, परत बोलील कुठेतरी. म्हणजे शेवटी कम्युनिस्ट पक्षांची मतं सगळ्यांना पाहिजेत पण जागा द्यायची नाही ही भूमिका बरोबर असू शकत नाही. याच्या बाबतीमध्ये सहमत आहे. आपण दोघं मिळून परत प्रयत्न करू. दोघं म्हणजे तुमचा पक्ष, माझ्या हिशोबाने मी फार लहान पक्षवाला माणूस आहे, आमची ताकद एक लिमिटेड आहे याची पण कल्पना आम्हाला आहे, परंतु जी ताकद आहे ती ताकद आपण दोघं एकमेकाच्या मागे प्रत्येक निवडणुकीला उभी करू एवढं तिकडे. आणि एक खात्री देतो एवढं तिकडे सांगतो. आपले आभार मानतो. धन्यवाद. तो हमारे सबक का ये सवाल ही नहीं था क्योंकि पहले ही इलेक्शन का रिजल्ट भी लगा नहीं था. उसी वक्त एनसीपी ने बिनशर्त उनको सपोर्ट कर दिया, बीजेपी. हम शांति से बैठे थे घर पे, हमको बोला आप हमारे साथ रहो, आपके जो भी काम है वो करेंगे. लेकिन उसके बाद होने वाली ना तो जिला परिषद में हमने युति की थी, ना कॉर्पोरेशन वसूली की हो, या अभी पालघर में चालू है या दानू में, उधर सब जगह हमने हमारा अस्तित्व रख के ही काम किया. सर इधर दिंडोरीची जागा जर राष्ट्रवादी तुम्हाला सोडली नाही किंवा आघाडीने सोडली नाही, मग आता इथे आपण आहे प्रश्न की काँग्रेस राष्ट्रवादीला आपण सोबत घेणार आहात का? तर तुमचा तिथे जवळपास अपमान झालेला आहे त्या जागेवर. नाही, असे अपमानाचा आम्ही मुद्दा करत नाही, मानापमानाचा हा मुद्दा नाहीये. आमची ताकद आहे दिंडोरीमध्ये, पूर्वी पण दिसून आलेली आहे. आम्ही आमचं जे काही लढवतो ते लढ्याच्या आणि संघर्षाच्या आधारावर लढवतो. आणि त्यामुळे त्यांनी जरी सोडली नाही तरी मी आधीच सांगितलं की आमदार गावित यांची उमेदवारी आम्ही ऑलरेडी डिक्लेअर केलेली आहे. आमचा प्रचार सुरू झालेला आहे आणि नक्कीच लक्षात येईल की या निवडणुकीमध्ये काय होतं. कारण जनता हे शेवटी कळतं ना कोण सच्चा उमेदवार कोण आहे. आणि मग दुसऱ्या पक्षातून आयात केलेला कोणाला दिलेले आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मी काही इथे सांगत नाही. 2 महिन्यापूर्वी दुसऱ्या पक्षात असलेल्याला तुम्ही जर उमेदवारी देता हे लोक पण बघतायत ना, त्यामुळे तो मुद्दा नाही. पण इथे मी आपल्याला एवढंच सांगेन, सगळ्या देशभर आमचं धोरण स्पष्टपणे मी सांगितलं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं की सगळ्या देशभरामध्ये भाजप आणि त्याचे मित्र पक्ष यांचा पराभव झालाच पाहिजे. आणि म्हणून मला जर विचाराल, आणि मला वाटतं आमदार हितेंद्र ठाकूर पण तेच आपल्याला सांगतील, इथे या पालघर मतदारसंघामध्ये जर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जर बहुजन विकास आघाडीला पाठिंबा दिला तर त्याचं आम्ही स्वागतच करू. ऐसा है आपसे कि देखा जाए तो मोदी सरकार को रोकने की एक महागठबंधन की तैयारी चल रही देश में कभी से, लेकिन मुझे लगता है वो अभी तक सफल नहीं हुई है. और दूसरी बात, कलकत्ता अगर देखा जाए वहाँ पर तो आपका गढ़ माना जाता था, लेकिन आपकी ताकत वहाँ अभी भी बहुत कम हुई, आप वापस नहीं आ पाए. तो उसके लिए आप क्या प्रयास करें, इस विषय में क्या कहेंगे? नहीं, देखिए एक बात जरा, आप अगर पूरा चुनाव का इतिहास अगर देखोगे तो महागठबंधन कभी भी चुनाव के पहले अस्तित्व में नहीं आया. आप देखो 2004 का चुनाव देखो, 1996 का देखो, सभी चुनाव में महागठबंधन चुनाव के पहले कभी भी अस्तित्व में नहीं आया.
चुनाव के बाद जो चित्र आया उसके मुताबिक फिर जैसे कि 1996 में या तो 2004 में भी, उसके बाद फिर वो गठबंधन वो अस्तित्व में आया चुनाव के बाद, और इस बार भी वही होगा। इस बार भी चुनाव के बाद अलग अलग राज्यों के अंदर अलग अलग हो रहा है। जैसे कि यूपी में आप देखिए, समाजवादी पार्टी और बहुजन समाज पार्टी जो अभी तक पिछले 30 साल एक दूसरे का चेहरा भी नहीं देखते थे, आज वो दोनों इकट्ठा आ गए बीजेपी के खिलाफ। ये आपने यूपी में देखा, अलग अलग राज्यों में अलग अलग चीज हो रही है। तो आखिर में जरूर बीजेपी हारेगी, इसमें कोई सवाल नहीं है, और उसके मुताबिक ये होगा। बंगाल में मैं आपको बताता रहता हूँ, अभी चुनाव में कभी कभी हार होती है, कभी कभी जीत होती है, लेकिन अभी मैं आपको बताऊं कि पिछले महीने ब्रिगेड परेड मैदान जो बंगाल का सबसे बड़ा मैदान है, जिसकी कैपेसिटी है 10 लाख, उस मैदान में ममता बनर्जी की सभा हुई 15 दिन पहले। उस सभा में 2 लाख लोग थे। बीजेपी सभा लेने वाली थी उसी मैदान में, उनको पता चला कि वहां पे कुछ हमारा होगा नहीं, इसलिए उन्होंने कैंसिल की ब्रिगेड परेड मैदान कलकत्ता में। हमारी सभा थी फरवरी में, हमने सभा ली, और वो पूरे मीडिया ने भी कबूल किया कि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी और वामपंथी मोर्चे की सभा ब्रिगेड परेड मैदान में 10 लाख लोगों की हुई। तो ये जरा ध्यान में रखिए, चुनाव में कभी कभी हार होती है, कभी कभी जीत होती है, लेकिन वहां पर भी बहुत जोरदार तरीके से हम आगे बढ़ेंगे। केरल में तो हमारा राज्य ही है, कॉमरेड पिनरई विजयन वहाँ मुख्यमंत्री है, और वहाँ भी हम जरूर उन सब जगह में, अलग अलग जगह में हम आगे जाएंगे, उसमें कोई पहला लोकल में पूछो, बाद में अगर आपको नेशनल पूछना है तो बाद में सेपरेट पूछो। राजेंद्र गावितांबद्दल चर्चा सुरू आहे, त्याच्यात काय तथ्य आहे? कोण जर शुद्ध यायला दिसेल तर आमची नाना आहेत, आमची नाना आहेत. कोण जर येत असेल तर त्याला ना कशाला असणार? आमच्याकडे 4-5 इच्छुक आहेत. आम्ही कम्युनिस्ट पक्ष आणि सगळे मिळून उमेदवार ठरवू. म्हणजे जरी आमचा उमेदवार असला तरी तो सहमती किमान डायरेक्ट डिक्लेअर करण्यापेक्षा चर्चा करून तो उमेदवार. गावीत आपल्याकडे अप्रोच झाले कसं आहे? आता काही गोष्टी बोलायच्या असतात, काही बोलायच्या नसतात. ही बोलली तर अधिक बरं होईल. काही नसतात बोलायच्या, वेळ आल्यावर बोलायचं असते. काही गोष्टी वेळेवरच बोलायच्या असतात. 2018च्या कॅन्डिडेटची उपस्थिती ते नाही, काय नाही सगळे मी काय बोललो 4-5 आहेत. पर्टिक्युलर उमेदवार डोळ्यासमोर पण त्याची अनुपस्थिती काय? काय ते अनुपस्थिती नाही. आम्ही फक्त पक्ष लेवलला मिटिंग घेत नाही, कॅन्डिडेटची मिटिंग नाही घेत. आज पत्रकार परिषद ही कॅन्डिडेटची नाही, ही पक्ष लेवलची आहे. का आम्ही दोघं एकत्र आलात. मी काँग्रेसला पण विनंती केलं आहे, एनसीपीला, मी काँग्रेसची सीट आहे, त्यांना पण विनंती केली का आम्हाला सोडायचं. मी उद्याला जनता पक्षाला पण भेटेल, RPI वाल्यांना पण भेटेल, जे कोण आहेत शेकापवाले आहेत, आणि यांच्यातल्या बऱ्याच लोकांची माझी चर्चा देखील झाली. पक्ष लेवलला असेल तर आमदार मनीषा निमकर माजी आमदार आहेत आणि माजी खासदार मिळत नाही, त्या संदर्भातला प्रश्न. नाही, एक मिनिट. पालघरमध्ये ही मीटिंग आहे, पालघरच्या त्या माजी आमदार आहेत. तुम्ही पक्ष म्हटलं, खासदार पुढे आमचे जिल्हा परिषद सदस्य पण आले आहेत म्हणून सांगतो. नाही, आमचे जिल्हा परिषद सदस्य आलेले आहेत, दोन्ही पक्षाचे, आमचे म्हणजे दोन्ही पक्षाचे, त्यांना पण आलेले आहेत. कुठेतरी बसून चर्चा पण करायची होती. आणि शेवटी मी सांगितलं ते 4-5 इच्छुक आहेत, एकत्रितपणे बघू ना. आपण म्हणाला तात्पर्य तुम्ही म्हणजे या सरकारला पाठिंबा दिला, पण नंतर तुम्ही जेव्हा कधी युती केली नाही. माझ्या सगळ्या पण 2018च्या निवडणुकीमध्ये, गावितांच्या निवडणुकीमध्ये अप्रत्यक्षपणे तुम्ही लो टोनवर राहिलात आणि भाजपच्या उमेदवाराला मदत केली. तसं नाही, कारण पालघर वगैरे मतदारसंघामध्ये तुम्ही कुठे दिसलाच नाही फिरताना. आता विषय काय होता म्हणजे आम्हाला यस दुर्दैवाने त्यावेळी तर आम्ही आणि कम्युनिस्ट एकच होतो, तो रिझल्ट वेगळा लागला. तर दुर्दैवाने काय झालं, मला काही आकडे दिले गेलेले
बोईसर मतदारसंघ, पालघर मतदारसंघ, डहाणू, विक्रमगड या मतदारसंघात म्हणजे या 7 तालुक्यामध्ये वसई वगळून ह्याच्यामध्ये आम्ही एवढी मतं होतील आपली. परंतु दुर्भाग्याने पैशाचा, बळाचा, गव्हर्नमेंट मशिनरीचा, म्हणजे मी तुम्हाला आठवत असेल का रिझल्टच्या दिवशी दीपक देवराज म्हणून एका अधिकाऱ्याचं नाव घेतलेलं टीव्हीवर आलेलं, ते काय इकडे काय करतात तसे अनेक अधिकारी ज्यांचा पालघर जिल्ह्याशी संबंध नाही ते इकडे येऊन राहिलेले, ही सगळी मशिनरी वापरली. पण तुम्ही एक दुसरं बघा, गेल्या वेळेचे आकडे काढा. वसई तालुक्यात मी सांगितलेलं कॉन्सन्ट्रेट करून मी इकडून येईल. बोईसर मध्ये आपण 1-2 मध्ये मागे पालघर वसई तालुक्यामध्ये ती भरती करतो, 15,000 प्लस करतो, ती केली. आज 53% जवळपास मतं वसई तालुक्यात त्याही परिस्थितीत, म्हणजे योगी आदित्यनाथांपासून म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्र्यापासून वसई तालुक्यात 53% मतं कायम ठेवलेली. दुर्दैवाने सोपाऱ्यामध्ये वोटिंग कमी झालेलं, काहीतरी 35-36% झाले. ते मतं वाढवायची आमचं त्या हिशोबाने. आणि इतर ठिकाणची मला एक लिमिटेडच हे दिलेलं की तेवढी मतं मिळाली नाही दुर्दैवाने, नाहीतर ते टार्गेट माझं पुरं. पक्षांची एक भूमिका आहे इथे जे काही वेगवेगळे प्रकल्प येतात त्याच्याबद्दलची, म्हणजे बुलेट ट्रेन असेल, मुंबई वडोदरा एक्सप्रेस हायवे असेल, वाढवड प्रकल्प असेल, त्यांची एक भूमिका आहे. तर तुमची आमच्या महानगरपालिकेमध्ये ठराव घेऊन म्हणजे जनरल काउन्सिलमध्ये त्याला विरोध केलाय बुलेट ट्रेनला, आणि तो फेटा आमच्या कॉर्पोरेशनकडे आलेला राज्य शासनाकडून जमिनीचा तो फेटाळणारा आमची कॉर्पोरेशन आहे. त्याच्यामुळे विषयच नाही. मुंबई वडोदरा सगळ्यालाच ना 5-5 गोष्टी काढल्यात आपल्या इकडे, 5-5 म्हणजे वसई तालुक्यात मध्यंतरी एक आला रस्ता का ज्या इंडस्ट्री चालू आहे, म्हणजे एक 25-50 कामगार तिकडे काम करतात, त्या इंडस्ट्रीवरून रस्ता दाखवला गेला, एक कोणतं चालू आहे. या सगळ्या प्रकल्पाला विरोध आहे. जनता समोर कुठले मुद्दे घेऊन जाणार आहे तुम्ही? आम्ही विकासाचे मुद्दे घेऊन जाणार. एक सांगतो, गेल्या 5 वर्षामध्ये, आता दिवंगत खासदार होते त्यांच्याबद्दल बोलायचं नाही मला, किंवा आताचे पण खासदार आहेत, तुम्ही कोणती कामं झाली 5 वर्षामध्ये ते सांगावं. नाहीतर आमचे खासदार असताना डहाणूपर्यंत उपनगरीय रेल्वे आली, गॅस, पाईप गॅस, गुजरात गॅस कंपनीने हे मिळालं, कॉन्ट्रॅक्ट मिळालं. तर त्यांनी त्याच्यामध्ये अटी आणि शर्ती आहेत का अमुक दिवसामध्ये गॅस सप्लाय तुम्ही चालू केलं पाहिजे, म्हणून बोर्डीला एक थातूरमधून आम्ही चालू केलं हे दाखवण्या एक बात करता गुजरात मधून गॅस आणला आणि बोर्डी सारख्या 1-2 गावाला तो दिला. ह्याच्या पलीकडे काय केलं नाही. मग नंतर परत आम्ही फॉलो अप केला. आज चालू झालं त्याचं काम परत, गॅसचं केलं, ह्याचं केलं, पाण्याकरता पैसे आणले, केलेलं. एसपी बीएसपी ची युती झालेली आहे आणि गेल्या इलेक्शनला आपण बघितलं असेल तर 2009ला त्यांनी 30 ते 40,000 वोट घेतले होते. 2014ला जेव्हा मोदीची लाट होती तेव्हा बीएसपीने 10,000 वोट घेतले होते. आपण बीएसपी एसपी बरोबर युती करणार? मी सगळ्यांनाच विनंती करणार आहे, सगळ्यांनाच, अर्ध्यांना केलाय, अर्ध्यांना करणार आहे. जर मैं आमदार हुआ, 90 से लगातार लड़का है, इधर पानी देने के बारे में हमारी ना है ही नहीं, लेकिन जो पानी बह के जाता है अगर वो किसी ने पिया, आज वसई तालुका में सबसे ज्यादा, मतलब आप गांव वाइज अगर पकड़े तो कम्युनिटी, वो हमारी कम्युनिटी होगी, वो बंजारी कम्युनिटी होगी, वो भंडारी कम्युनिटी होगी, वो आगरी कम्युनिटी होगी, कुणबी कम्युनिटी होगी. सबसे बड़ा गांव विरार है और सब पालघर और धाम से मेरे जैसे रहने को गए हुए, तो उनके रिलेटिव इधर ही रहते हैं ना. अच्छा, दूसरा जो सूर्या का पानी हम लेके गए, तो आप देखो ना पालघर तालुका में से जिधर से पाइपलाइन गया है, उस हर गांव को पानी विदाउट कॉस्ट हमने दिया ही है ना. तो पानी के लिए विरोध नहीं है. पहला
इधर के लोगों का है। ये मैंने डीपीसी में भी 10 बार बोल चुका हूँ, या आज बोलता हुआ था नहीं इलेक्शन के हिसाब से, डीपीसी में भी बोल चुका हूँ, उसके लिए विरोध नहीं, लेकिन हम भी नहीं लेंगे और आपको भी नहीं देंगे, ये गलत है। गेल्या 2 महिन्यापासून चर्चा होती की राष्ट्रवादी काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडी यांची युती झालेली आहे चर्चा होती, मात्र आज आपली समन्वय बैठक आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि आपली, ह्या दोघांना का बोलावलं गेलं नाही? नाही, युती विनंती केलाय, सगळ्या नेत्यांशी बोललाय, त्यांचे निर्णय म्हणजे ही काँग्रेसकडे सीट आहे, एक लक्षात घ्या, यांचे निर्णय व्हायला दिल्लीपासून सगळी कोर कमिटी बसायला लागते. कम्युनिस्ट पक्षाचं असं आहे का गाव पातळीपासून जे वरती जाते ते नॅशनल लेवल, म्हणजे मी चुरी साहेबांचं बोलला तर त्यांनी ते एक्सेप्ट केलं का जिल्हा काय बोलतोय, राज्य काय बोलते ते त्यांनी एक्सेप्ट केलं. हे एक्सेप्ट करायला थोडं पुढे मागे होईल, कारण का काँग्रेसने इतर पण बऱ्याच सीट अजून डिक्लेअर केलेलं नाही, तर हे होईल, वेळ जाईल. आणि आज बोलवणं मला पण योग्य नाही वाटत ना, जिथपर्यंत ते ऑफिशियल डिक्लेअर करत नाही. आमचं हे ऑफिशियल झालं म्हणून आम्ही एकत्र आलो, आमच्या विनंत्या आहेतच ना त्यांना, आणि माझ्या भेटीगाठी झाल्या सगळ्यांची, ज्यावेळी तरी परत बसून आम्ही त्यांच्या बरोबर, आणि होईल ते, याची खात्री आहे मला. मागच्या काही वर्षापासून पाण्याचा प्रश्न तर पुष्कळ वादग्रस्त ठरला, परंतु ज्या भागामधून पाणी नेऊ नये म्हणून असं सांगणारे लोक आहेत, त्या लोकांनी असा काही प्रयत्न केला नाही की स्थानिक लोकांना पाणी, आपला पक्ष ह्या बाबतीमध्ये ह्या डहाणू तालुका वगैरे याच्यामध्ये आपल्या पक्षाची भूमिका असेल 100%. आता इकडे देहर्दी पण आहे, देहर्दी धरणाकरता 165 कोटी, म्हणजे राज्यपालांच्या एका ऑर्डिनन्सनी का जी कामं चालू आहेत किंवा जिकडे बॅकलॉग आहे पाण्याचं तिकडेच कामं करायची, अन्य ठिकाणी नाही. दुर्दैवाने ठाणे जिल्हा पूर्वीचा असो किंवा आताचा पालघर जिल्हा पण का हा केंद्राच्या हिशोबाने पाण्याच्या बॅकलॉग मध्ये नाही, म्हणजे तांसा वैतरणापासूनची सगळी धरणं मुंबईला पाणी देणारे आहेत, परंतु ती धरली जातात ठाणे जिल्ह्यात, म्हणजे जुन्या ठाणे जिल्ह्यामध्ये. लक्षात आलं का, त्याचा उपयोग काय होत नाही, आणि त्यामुळे बॅकलॉग नाही. तर देहर्दी धरणाचं कामच होणार नव्हतं 20-30 वर्षापूर्वी, 1980 ला काहीतरी ते पास झालेलं, त्याच्याकरता 165 कोटी वसई विरार कॉर्पोरेशननी भरले. त्यातला तर पाण्याचा फायदा शेतकऱ्यांना होत असेल. मी इकडे या दोन्ही ज्या नद्या येतात आपल्या इकडे, म्हणजे सायलेंट रिसोर्टच्या मधला जिकडे संगम आहे तिथपर्यंत, म्हणजे देहर्दीवर आणि तिकडे असे 22 बंधारे प्रस्तावित केले, जो आज सायलेंट रिसोर्टचा आहे ना त्या टाईपचे मागे 22. ते पाणी काय सगळं वसई विरारला जाणार आहे का? ते पाणी ऑटोमॅटिक तिकडच्या शेतकऱ्यांना उपयोगी पडणार आहे ना. 22 वेळ केलेले जे आहेत ते हे सोर्सेस वाढवले पाहिजेत. विरोध करण्यापेक्षा जास्तीत जास्त पाणी कसं अडेल आणि ते ऑटोमॅटिक लोकांना कसं मिळेल हे बघितलं पाहिजे. सर 100% सिंचन आणि शेती करणारा प्रकल्प जो वांद्री प्रकल्प आहे, आणि त्या बाबतीत माझी सकारात्मक भूमिका आहे. आताच सर्व कॅनलसाठी निधी आलेला आहे बस टोटल, आणि त्याच्यासाठी टेंडर सुद्धा सर्व कॅनल अस्तरीकरण करण्याच्या संदर्भातला निधी आलेला आहे. त्याचे टेंडर सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांनी काढलेलं आहे, आणि तो प्रोसिजर चालू आहे त्या पद्धतीने. आपण दोघा तिघांनी खूप चांगला मुद्दा मांडलाय पाण्याचा. हा मुद्दा आत्ताच गेल्या फेब्रुवारीमध्ये जो किसान सभेचा लॉंग मार्च झाला नाशिकहून, त्याच्यामध्ये हा मुद्दा आम्ही अत्यंत कळीचा बनवलेला होता. आज वस्तुस्थिती काय जरा थोडंसं लक्षात ठेवा, ज्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत महाराष्ट्रातल्या, म्हणजे नाशिक जिल्ह्यातून अरबी समुद्राकडे जातात, ठाणे पालघर जिल्ह्यातून जातात आणि खाली कोकणातून प्रचंड पाणी हे समुद्राला जाऊन मिळतंय. ते गेली अनेक वर्ष होत आहे. आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने, किसान सभेच्या वतीने आम्ही सातत्याने ही मागणी केली. गेल्या किसान लॉंग मार्च मध्ये पण केली, आता आम्ही ती लावून धरली. हे भाजप सेनेचं सरकार काय करतंय, त्यांचा डाव होता की त्या जे पाणी वाहून जात आहे त्यातलं काही पाणी गुजरातला देऊन टाकायचं. आज आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र दुष्काळामध्ये होरपळतोय.
मराठवाड्यामध्ये तर भयानक दुष्काळ आहे. पण एक सांगतो, ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये सहसा दुष्काळ पडत नाही, पाणी चांगलं असतं. या वेळेला भाताचं पीक पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप कमी झालेलं आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आजच 70-80 पाडे वस्तीमध्ये टँकरने पाणी पुरवलं जातं. आता आपल्याला माहिती आहे की मोखाड्यातलं पाणी मुंबईला जातं आणि ही अशी गावं आहेत जिथे टँकरने पाणी पुरवलं जातं, ती धरण परिसरातली गावं आहेत. आमचे सर्व खासदार येऊन गेले, पण हा प्रायोरिटीचा इश्यू बनला नाही. नदीजोड प्रकल्पांचा विषय, दमणगंगा, आता बघा, दमणगंगा पिंजाळ नदीजोड प्रकल्प आहे. पिंजाळचा मूळ प्रकल्प 81 मध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सँक्शन मिळालेला प्रकल्प तो गुंडाळला गेला आणि दमणगंगा आणि पिंजाळ प्रकल्प आता बनतोय आणि त्याचं 100% पाणी मुंबईला जाणार. प्रायोरिटी काय? आणि आपल्या जे निवडणूक लढवणार आहेत त्यांची प्रायोरिटी काय? शेतकरी आणि इथला माणूस प्रायोरिटी राहील की नाही? अगदी बरोबर, हा मुद्दा एकदम बरोबर. मला वाटतं आमदार जितेंद्र ठाकूर सुद्धा सहमत असतील की मोखाडा तालुका आहे, जव्हार तालुका आहे, डहाणू आहे, पालघर आहे, तलासरी आहे, विक्रमगड आहे, वाडा आहे, शहापूर आहे. शहापूरचा तिकडे आता ते तर भयानकच आहे. तिथे एवढी मोठी धरणं आहेत, तानसा वगैरे सगळं, आणि तिथल्या गावांना आज पाणी मिळत नाही. ही आज अवस्था आहे. तो समजा ठाणे जिल्ह्याचा भाग आहे, तो आपलाच जिल्हा होता पूर्वी. पण ह्या सगळ्या ग्रामीण भागाला नक्कीच त्या ठिकाणी अग्रक्रमाने पिण्याला आणि शेतीला हे पाणी मिळालं पाहिजे. आणि मला वाटतं नक्कीच आमचा जेव्हा जाहीरनामा होईल आणि आपण सुद्धा कराल त्यावेळेला हा मुद्दा हा अत्यंत कळीचा मुद्दा म्हणून आम्ही नक्कीच घेणार आहोत, कारण हा सर्वसामान्य जनतेचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. सर कुछ दिन पहले शरद पवार had एक स्टेटमेंट दिया था कि भाई बीजेपी will come again with absolute majority, but Prime Minister Modi will not be the Prime Minister again. So what is your take on this, on the statement made by Sharad Pawar? लोकल सब होता है तो एक ही मैं बोल रहा हूँ, ऐसा कोई स्टेटमेंट शरद पवार साहब ने किया ऐसा मुझे याद नहीं है, बिल्कुल याद नहीं है. शरद पवार साहब तो सीधी तरीके से बीजेपी को हराओ ये भूमिका लेके ये पूरे चुनाव में वो कोशिश करे. कल ही मैंने पेपर में पढ़ा, आपने भी पढ़ा होगा, दिल्ली में कांग्रेस और आप के अंदर आज युति नहीं हो रही है. वो दुर्भाग्यपूर्ण बात है. अगर होगी तो सभी सीट साथ के साथ दिल्ली के वो जीतेंगे. अभी कल के पेपर में आया था कि इन दोनों का नहीं जम रहा है, तो शरद पवार साहब उसके अंदर मध्यस्थी कर रहे कांग्रेस और आपके बीच में कि भाई आप कुछ ना कुछ इसके अंदर आए. तो मुझे लगता नहीं कि शरद पवार साहब ऐसा कोई स्टेटमेंट करेंगे. वो भी पूरी तरह से सभी जो ताकतें बीजेपी के खिलाफ है उनके साथ वो भी वो कर रहे हैं. ये मुझे लगता है कि वो सच्चाई है. जिल्हा परिषद पंचायत समिती आमदारकी वगैरे ते त्यांची लढवायचे, आम्ही आमचं लढवायचं. आणि मग जे कोणी निवडून आलं मग नंतर निवडणुकीच्या नंतर मग आम्ही काय ते आघाडी किंवा युती जे करायचं, बरोबर आहे की नाही, नंतर आम्ही करायचो. आज आम्ही दोघांनी काय सांगितलं आपल्याला, म्हणजे आमदार जितेंद्र ठाकूर पण सांगितलं, मी पण सांगितलं, लोकसभेमध्ये आम्ही आमची पूर्ण ताकद ही त्यांच्या मागे उभं करणार. विधानसभेमध्ये जिथे ते लढतील तिथे आम्ही त्यांना ताकद देणार. जिथे आम्ही लढवणार तिथे ते आम्हाला ताकद देणार. ऑक्टोबर मध्ये निवडणूक आहे, 6 महिन्यावर आलेली आहे. त्याच्या लगेच 3 महिन्यानंतर जानेवारी महिन्यात 2020 पालघर जिल्हा परिषदेची निवडणूक आहे. पालघर तालुक्यातल्या सर्व पंचायत समित्यांची निवडणूक त्याच वेळेला होणार आहे. आणि त्या सगळ्या निवडणुकांमध्ये, म्हणजे निवडणूक झाल्यानंतर नव्हे, निवडणूक व्हायच्या अगोदर आम्ही त्या ठिकाणी आमची आघाडी आणि एकजुटीने आम्ही लढणार. हा मला वाटतं महत्वाचा फरक जो आम्ही या ठिकाणी आज केलेला. जिल्हा परिषदेमध्ये सेना भाजपच्या युतीतून बाहेर पडणार का? एक मिनिट, त्यावेळी एक तर सेना बीजेपीला कोणाचीही गरज नाही. आता तो संख्याबळ बघितलं, आता तो संख्याबळ बघितलं तर त्यावेळी या 2 पक्ष वेगळे कसे होतील या दृष्टीने आम्ही प्रयत्न केला. दुसरा विषय,
तत्वामध्ये आमच्या आणखी कम्युनिस्टांचा फार फरक असेल असं मला वाटत नाही. कारण का एखाद्या जनरल सीटवर आदिवासी सभापती वसई तालुक्यात होतो, मुस्लिम असो, कॅथलिक असो किंवा अन्य समाजाचे, ते सभापती असतील, नगराध्यक्ष असतील, महापौर असतील, हे झालेले आहेत. म्हणजे नगराध्यक्ष हे आजचा पण आमचा महापौर जो आहे तो दलित समाजातला आहे, जनरल सीटवर आहे. म्हणजे जसं मागे आदिवासी राजेश पाटील हे सभापती जनरल सीटवर झाले. म्हणजे एक तरुण पोरगा नुकतीच 25 गाठलेली त्याला सभापती केला गेला. आज हा 30-35 मधला एक दलित समाजातला मुलगा आज महापौर आहे ना आमचा जनरल सीटवर. त्याच्यामुळे सगळ्या जाती धर्माला, सगळ्या लोकांना एकत्र घेऊन जाण्याचं कामच आज परिणाम केलेलं आहे. या पालघर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही महाराष्ट्रातली एक अत्यंत महत्त्वाची आणि अटीतटीची निवडणूक होणार आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या अखिल भारतीय धोरणाप्रमाणे या मतदारसंघामध्ये भाजप आणि शिवसेना युतीचा पराभव करणं हे सर्व जनतेचं एक नंबरचं कर्तव्य असलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी सगळ्या देशभरामध्ये भाजप आणि त्याच्या मित्रपक्षांचा पराभव करण्यासाठी आम्ही बांधील आहोत आणि त्या दृष्टिकोनातून पालघरचा लोकसभा मतदारसंघ जो आत्तापर्यंत बहुजन विकास आघाडी पण लढवत होती, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष पण लढवत होता आणि त्याचा फायदा हा भारतीय जनता पार्टीचा खासदार निवडून येण्यामध्ये होत होता, हे आम्ही गेल्या अनेक वेळेला बघितलं. त्या दृष्टिकोनातून आम्ही असा विचार केला की या पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार जे संपूर्णपणे जनविरोधी आहे, शेतकरी विरोधी आहे, कामगार विरोधी आहे आणि या मोठमोठ्या भांडवलदारांना मदत करणार आहे, धर्मांध आहे, जातपातवादी आहे आणि राफेल भ्रष्टाचारात दिसल्याप्रमाणे अत्यंत भ्रष्ट आहे, या सरकारला बाहेर काढण्यासाठी, त्याचा पराभव करण्यासाठी पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आपला उमेदवार लढवणार नाही. बहुजन विकास आघाडीचा जो कोणी उमेदवार असेल त्याला आम्ही संपूर्णपणे त्याला पाठिंबा देऊ आणि त्याला विजयी करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे हजारो कार्यकर्ते हे पूर्ण ताकद पणाला लावतील. बाजूच्या नाशिक जिल्ह्यामध्ये दिंडोरीचा लोकसभा मतदारसंघ आम्ही लढवतोय. आमदार JP गावित 7 वेळेला आमदार झालेले, आत्ता पण आमदार आहेत, हे आमचे उमेदवार आहेत. तिथे आमदार गावित आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला विजयी करण्यासाठी आम्ही संपूर्ण ताकद ही त्या ठिकाणी दिंडोरीमध्ये महाराष्ट्राची लावणार आहोत. पण पालघर ठाणे जिल्ह्याची ताकद बहुजन विकास आघाडीचा उमेदवार या ठिकाणी विजयी करण्यासाठी आम्ही करणार आहोत. एवढंच नव्हे, आगामी विधानसभा आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष एकजुटीने काम करू असं या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आमदार हितेंद्र ठाकूर आणि आम्ही सर्वांनी एकजुटीने जाहीर केलेलं आहे. सर, मी काय बोलतो, आपला मार्क्सवादी पक्षाची किती मतदार आहे पालघर लोकसभेत? बाबा इथे किती फायदा होईल आपल्याला असं वाटतं? मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं तुम्ही कोणत्याही निवडणुकीत बघा, लाखभर मतं, लाखाच्या वर मतं त्यांची फिक्स आहेत आणि असा पक्ष आहे का त्यांनी एकदा कमिटमेंट केलं का कोणत्याही डाऊट शिवाय, म्हणजे त्यांच्या कंडिशन किंवा अन्य गोष्टी तुम्ही आजपर्यंत बघितलं नाही, तर ती लाखभर मतं आरामात ते ट्रान्सफर करू शकतात आणि त्याच्यामुळे बहुजन विकास आघाडीला भरपूर फायदा या युतीमुळे होईल. आणि फक्त ही युती नाही तर आम्ही जातीवादी सगळ्यांना काढण्याकरता ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार ही सगळ्याच इलेक्शनमध्ये एकत्रित राहून एक जिल्ह्याला चांगला पर्याय देऊ. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत काही चर्चा सुरू आहे का? माझ्या चालू आहे सगळ्याच पक्षांची, काँग्रेस, राष्ट्रवादी, RPI असेल किंवा समाजवादी असतील, सगळ्यांनाच विनंती केली. ते करणं काम असते, एखादा पक्ष ज्यावेळी उभा राहतो आणि तुम्ही उगीच
तंगड्यात तंगडं घालण्यापेक्षा आम्हाला मदत करावी एवढी अपेक्षा आम्ही ठेवल्यात. आणखीन ते होईल याची मला खात्री आहे. राजेंद्र गांधी आपल्या संपर्कात आहे? मी सगळ्यांचेच रिलेशन ठेवतो. माझं कोणाची वाईट नाही मिळत. सर मी काय बोलतो, गेले पोटनिवडणुकीमध्ये पैशाचा पाऊस पडला होता लोकांनी, काही पैसे वाटप करताना यांना पकडला पण होता, पण कारवाई शून्य होती. तर आता तुम्ही दोघे एकत्र आलेले, तर असं जर कृत्य घडला करू ना. गेल्या वेळी म्हणजे एवढी मुजोरी होती का शिवसेनेचे पालकमंत्री तक्रार करतायत का पैसे पकडले तरी साधी केस झाली नाही, आणि तोच माणूस इलेक्शन नंतर त्याच्यावर केस टाकलेली तोच नाचायला न उमेदवार उचलायला पुढे होता. आता हे दुर्दैव आहे आपलं. मशाल न्यूज नेटवर्क या चॅनलला आपण जो अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तो पाहून आम्ही खरं तर भारावून गेलो. या चॅनलला लाखो लोकांनी आत्तापर्यंत बघितलं आहे. म्हणजे तुम्ही जर हे चॅनल आमचं सर्च केलं, त्याच्यामध्ये अबाउटमध्ये गेलात आणि चॅनलची माहिती बघितली, तर आत्तापर्यंत हे चॅनल किती लोकांनी बघितलं आहे हे तुमच्या लक्षात येईल. अल्पावधीतच हजारो लोक या चॅनलशी जोडली गेली आहेत. त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं. तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये एक सबस्क्राईबचं आयकॉन येईल, ते तुम्ही क्लिक करा. त्यानंतर तात्काळ ते बेलचं आयकॉन येईल, त्या घंटीवर क्लिक करा. म्हणजे तुम्हाला आमचे जे व्हिडिओ येतील, नवनवीन व्हिडिओ जे येत राहतात त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळत राहतील. आणि आता हे चॅनल मोठं झाल्यामुळं, वाढल्यामुळं आम्हाला हे लिंक पाठवणं शक्य होत नाही. आणि म्हणून लिंक पाठवण्याची अपेक्षा करण्यापेक्षा किंवा तो व्हिडिओ गाजल्यानंतर तो शोधत बसण्यापेक्षा आम्ही जे काही निर्माण करतो ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो. धन्यवाद.